पुढे लक्ष द्या, सोडवा. हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. उदाहरण आहे 11 जशी 22 म्हणून 13 जशी किती. असं तुम्ही म्हणाल किती सोपं आहे. 11 गुणिले 2, 11 दुने 22 म्हणजे हे 11ची दुप्पट केली तर किती होते? किती होते? 22. आणि मग 13ची दुप्पट केली की किती होणार? 13ची दुप्पट केली तर 26. पण हे होते का? 26 आहे का उत्तरामध्ये? नाही. म्हणजे ही पद्धत आपली लागू होत नाही. मग काय करावं लागेल? पहा कसं करायचं. ही किती आहेत? किती आहेत? 11. मग ह्यांची काय करायची? बेरीज. 1 अधिक 1 बरोबर किती होतात? 11. 1 अधिक 1 अधिक 1 2. म्हणजे काय करायचं? हे 11चं आणि 2ची काय करायचं? 2चा काय करायचं? गुणाकार. 11 दुने किती होतात? 22. म्हणजे हे आलं. आता काय करायची? ही किती येतं? 13. 13ची काय करायची? 1 अधिक 3 बरोबर किती होतात? 4. किती? 4. मग ह्या 13चा आणि 4चा काय करायचा? गुणाकार करूया. 13 गुणिले 4 बरोबर 13 चोक किती? 52. म्हणजे उत्तर आहे का? उत्तरामध्ये आहे ना 52? म्हणजे आलं उत्तर 52. आलं ना? हो. अशाच प्रकारे तुम्ही सोडू शकता.